बातमी जळगावातली आहे। जळगावात प्रेमविवाहाचा राग मनात धरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। पिंपराळा परिसरातल्या हुडको इथं ही घटना घडलेली आहे। मुकेश शिरसाट असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। या हत्येनंतर हुडको परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव शहरातील पिंपळा भागात असलेला हुडको परिसर, या परिसरामध्ये काल रविवारी सकाळी दोन गटात वाद झाला आणि या वादाचा रूपांतर मोठ्या राड्यात झालं आणि त्यामध्ये मुकेश शिरसाट हा मृत्युमुखी पडलाय। मुकेश शिरसाटची हत्या या ठिकाणी झालेली आहे। पोलीस चौकशी दरम्यान एक मोठी धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे, ते म्हणजे सैराट पिक्चर मध्ये घडलेल्या घटनेप्रमाणे प्रेमविवाह च्या वादातून हा वाद झालेला आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी प्रेमविवाह मुकेशने केलेलं होतं आणि हाच प्रेमविवाहाचा वाद या ठिकाणी घडलेला आहे। सातत्याने मुकेशच्या घरी मुकेशच्या पत्नीचे माहेरचे लोक धमकवत असल्याचा धक्कादायक प्रकार देखील मुकेशच्या पत्नीने या ठिकाणी सांगितलेला आहे। पोलिसांमध्ये वारंवार कंप्लेंट करूनही, तक्रार करूनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याचा धक्कादायक आरोप असा देखील मुकेशच्या पत्नीने या ठिकाणी केलेला आहे। आपण पाहू शकतो, आपण आहोत पिंपळा परिसरातील हुडको परिसरात असलेला गाडे चौक। याच गाडे चौकात हा वाद झाला होता, त्यामुळे हा वाद आता आटोक्यात आलेला आहे। पण या ठिकाणी पोलीस कडक बंदोबस्त देखील लावलेला आहे। कालपासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता आणि आज सकाळी पुन्हा किरकोळ वादात पुन्हा वाद होण्याची शक्यता होती। मात्र पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त असल्यामुळे कुठलीही दुर्घटना घडलेली नाही। मात्र मुकेशची जी हत्या करण्यात आलेली आहे, त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी मुकेशच्या परिवाराने व मुकेशच्या पत्नीने या ठिकाणी केलेली आहे। पोलीस आता यावर काय कारवाई करतं याकडे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।